त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 22 ऑगस्ट 2024 गुरुवार, श्रावण मास कृष्ण पक्ष तृतीया। ही तृतीया 1:47 मित्रांनो, त्यानंतर संकष्टीच आहे। उत्तर भाद्रपदा नक्षत्र, धृती योग आणि विष्टीकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, अस्थिर मनावरती ताबा ठेवा। सध्या जे आपल्याला चंचलता वाटत आहे किंवा चंचलता मनामध्ये आलेली आहे ती नुकसानदायी ठरू शकते, तर मनावर ताबा ठेवा। वृषभ राशी, कुटुंबात सात्विक वातावरण असेल। एखादे धार्मिक कृत्य, धार्मिक कार्य आपल्या हातून घडेल, आपल्याला समाधान लाभेल। मिथुन राशी, संमिश्र दिवस असेल आजचा, परंतु जोखमीची कामे करणे शक्यतो टाळा। अति आत्मविश्वास बाळगू नका। कर्क राशी, प्रिय व्यक्तींचा कदाचित आज दुरावा निर्माण होऊ शकतो। राग चिडचिड करणे शक्यतो आज टाळा, दुरावा वाढेल। सिंह राशी, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आज खुश असतील। आपले कौतुक व शाबासकी दिली जाईल। कन्या राशी, लांबचे प्रवास अथवा यात्राचे योग जुळून येतील। आपल्याला लांबची यात्रा कुठली करायची होती, देवधर्माची तर ती होईल आणि मनातील एक इच्छा सुद्धा पूर्ण होईल। तुळ राशी, कुटुंब व परिवारासाठी आपल्याला आज अचानक धन खर्च करावा लागेल किंवा एखादी गोष्ट महत्वाची किंवा मौल्यवान वस्तू विकत घ्यावी लागू शकते, त्यामुळे कदाचित आज आपले आर्थिक नियोजन बिघडू शकते। वृश्चिक राशी, मनातील इच्छा आकांक्षा एखादे मोठे स्वप्न आज पूर्ण होईल। ते पूर्ण झाल्यामुळे आपल्याला शांती लाभेल। धनुराशी, शुभ बातमी आज आपल्या कानी पडेल, शुभ वार्ता ऐकायला मिळेल। आरोग्यातील कटकटी सुद्धा आज दूर होतील। मकर राशी, आज उत्साहित असाल, उत्साहपूर्वक सर्व कामे आपण आज पूर्ण कराल, कामामध्ये आपल्याला यश मिळेल। कुंभ राशी, जुनी येणी वसूल होतील आज। का कोणी पैसे द्यायचे होते किंवा आपण कोणाचे द्यायचे असे व्यवहार कोणीतरी दिल्यामुळे आपण कोणाला तरी देऊ शकाल आणि अशा व्यवहारातून आपले व्यवहार पूर्ण होतील। सामाजिक कार्यात सुद्धा आपण आज भाग घ्याल। मीन राशी, नवीन नाते आज जुळून येतील। मनातील एखादे स्वप्न साकार होईल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।